आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. परत एकदा या सायंकाळच्या भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. या प्रियानो आपण आजचा मननाचा शास्त्र भाग आहे तो आपण वाचन करू. योहानाचे पहिले पत्र जे आपण काल पाहिलेलं आहे त्यामधूनच आपण पुढच्या काही गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणून योहानाचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 6 आणि 7 हे दोन वचन आपण वाचन करू. त्यानंतर आपण प्रार्थना करू. त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. देवा करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या जिवंत यहोवा पित्या, धन्यवाद देतो दे बाप्पा आजच्या या सायंकाळच्या समयी परत एकदा दे बाप्पा तुझ्या वचनातून बोलण्यासाठी ही संधी परमेश्वरा माझ्या जीवनातून दिली. याबद्दल परमेश्वरा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि म्हणून देवा मी प्रार्थना करीत आहे आजचे वचन माझ्यासाठी आणि प्रभू या ठिकाणी जमलेल्या आमच्या प्रियजनांसाठी, सोबतच परमेश्वरा जे ऑनलाईनच्या माध्यमातून आजचे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रियजनांसाठी हे वचन प्रभू आशीर्वादित कर. आणि म्हणून दे बाप्पा आमचे मन अंतकरण परमेश्वर पित्या तुझ्याकडे लागावं आणि दे बाप्पा तुझे वचन आम्ही स्वीकारून त्याप्रमाणे चालावं. म्हणून देवा तुझी कृपा तू आम्हाला पुरव असे तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. परमेश्वरा मी सर्व काही तुझ्या हाती सोपतो आहे. तुझ्या वचनातून बोलण्यासाठी प्रभू परमेश्वरा मला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तू कर आणि आजचे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियानो, आपण काल या शास्त्र भागामधून काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. मुख्य विषय म्हणजेच प्रियजनांनो, एक ख्रिस्ती म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना आम्हाला तारणाची खात्री करून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तारणाची खात्री करत असताना आपण काल एक गोष्ट महत्वाची गोष्ट आपण पाहिली की ज्यावेळेस एक व्यक्तीचं तारण होतं त्यावेळेस तारण पावलेला व्यक्ती त्याचे उठणं, बसणं, राहणं, वावरणं हे सर्व काही प्रियानो त्या एका तारण पावलेल्या लोकांसंगती असतं. म्हणजेच ज्या ख्रिस्ताला आवडतात असल्या गोष्टी करणाऱ्या त्या व्यक्ती संगती त्याची सहभागिता असते. त्या व्यक्ती संगती त्याचं बसणं उठणं असतं. आणि या गोष्टी आपण काल आपण पाहिलेल्या आहे. आणि म्हणून आपण उदाहरणादाखल आपण काल पाहिलं होतं की स्तोत्र 1 त्यामध्ये आम्हाला काही गोष्टी पाहावयास मिळालेल्या आहेत की त्या ठिकाणी चालणं आहे आणि उभं राहणं आहे. म्हणजे कोणत्या लोकांसंगती आहे ते आपण पाहिलं की जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, म्हणजे तारण पावलेल्या व्यक्तीविषयी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या गोष्टी काही गोष्टी आपण त्या स्तोत्रामधून लागू करून आपण आपल्या जीवनासाठी केलेल्या आहे. आणि म्हणून आज आपण त्याच विषयाला धरून प्रियजनांनो आपण पुढे जाणार आहोत. आणि म्हणून तारण पावलेला व्यक्ती हा कसा असतो, त्याचे जीवनचरित्र काय असतं, त्याचं राहणीमान हा काय असतो हे आपण पाहत असताना आज आपण दुसरी गोष्ट पाहू. आणि ती हीच की तारण पावलेली व्यक्ती प्रकाशात चालते, अंधारात नाही. दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की तारण पावलेली व्यक्ती प्रकाशामध्ये चालते, अंधारामध्ये चालत नाही, अंधारामध्ये राहत नाही. आणि काल आपण पाहिलं ते हेच की तारण पावलेली सहभागिता जी असते ती एका चांगल्या लोकांसंगती म्हणजेच विश्वासणाऱ्या लोकांसंगती ही असते. म्हणजे अशी पहिली गोष्ट आपण पाहिली होती. आणि आज दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत ती म्हणजे तारण पावलेली व्यक्ती जी असते ती नेहमी प्रकाशामध्ये चालते, अंधारामध्ये ती चालत नाही. प्रियानो, सर्वप्रथम जी तारण पावलेली व्यक्ती जी आहे ना तिला प्रियानो प्रकाशित जीवन हे आवडतं. तारण पावलेली व्यक्ती
प्रकाशाचे जीवन जगते ती नेहमी प्रियानो त्या व्यक्तीला प्रकाशात चालण्याचं आवडतं, त्या व्यक्तीला प्रकाशित जीवन आवडतं. ती जी व्यक्ती असते ती अंधाराची आवड धरत नाही. कारण हे एक तारण पावलेले व्यक्तीला नेहमी प्रियानो प्रकाशाचे जीवन हे आवडतं. आणि जर एखादी व्यक्ती तारण पावलेलं आहे असं म्हणत असून तिला प्रकाशित जीवन आवडत नाही, प्रकाशापासून दूर राहत आहे, तर नक्कीच मी काल देखील म्हटलं की ती व्यक्ती स्वतःला फसवून घेत आहे आणि इतरांना देखील फसवत आहे. कारण तारण पावलेली व्यक्ती प्रकाशाची आवड धरते, प्रकाशाचे जीवन तिला आवडतं आणि नेहमी ती व्यक्ती प्रियजनांनो एका प्रकाशामध्ये चालते. कारण ख्रिस्तापासून त्या व्यक्तीला एक प्रकाश प्राप्त होत असतो. कारण ख्रिस्त हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश टाकतो. ज्यावेळेस तारण पावतो ख्रिस्तामध्ये, त्यावेळेस ख्रिस्ताचा प्रकाश त्या व्यक्तीमध्ये दिसून येत असतो. कारण ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या द्वारे त्या व्यक्तीचे तारण होत असतं. आणि म्हणून पहा, कलसेकरास पत्र याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण ते वचन वाचन करू. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 13 आणि 14 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. या ठिकाणी देवाचे वचन आपण पाहतो तर परमेश्वराचे वचन अगदी स्पष्ट आम्हाला करत आहे की तारण हे होत असताना किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य, परमेश्वराचे कार्य मनुष्याचे तारण व्हायला पाहिजे, यासाठी परमेश्वराचे कार्य काय आहे, दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य काय आहे, ते या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. कारण पहा प्रियानो, वचन काय म्हणतं की त्याने म्हणजे त्या परमेश्वर देवाने, त्याने म्हणजे त्या परमेश्वर देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी अंधाराची सत्ता होती. तारण पावण्या अगोदर मनुष्य हा अंधाराच्या सत्तेमध्ये जीवन जगत होता, किंवा तारण पावण्या अगोदर मनुष्य हा अंधाराच्या सत्तेमध्ये राहतो, अंधाराच्या सत्तेमध्ये आपलं जीवन जगतो. परंतु वचन या ठिकाणी म्हणत आहे त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेमधून काढून घेतलेलं आहे. त्या परमेश्वर देवाने आम्हाला अंधाराची सत्ता जी मनुष्यावरती, मनुष्याने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केलं आणि त्यावेळेस अंधाराची सत्ता ही मानवावरती आली आणि त्या अंधाराच्या सत्तेमध्ये मनुष्य आपलं जीवन जगत होता, त्यामध्ये मनुष्य वावरत होता आणि त्या ठिकाणी प्रकाश हा मनुष्याला नव्हता. परंतु पहा, ज्यावेळेस परमेश्वराचे कार्य मानवाविषयी पाहतो तर काय म्हटलं आहे की त्या परमेश्वर देवाने अंधाराच्या सत्तेमधून काढून घेतलं. आणि मग परमेश्वराचे वचन काय म्हणतं की त्याने अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं. म्हणजे प्रिय पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समीप मनुष्याला आणून ठेवलं, तो म्हणजे प्रकाश. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे प्रियानो प्रकाश. कारण आपण ज्यावेळेस योहानाचे सुवर्तमान वाचतो, योहानाचे सुवर्तमान याच्या 8वा अध्याय आणि वचन 12 मध्ये काय म्हटलं आहे, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. असं हे देवाचे वचन आम्हाला प्रकाशाविषयी उलगडा करतो. आणि म्हणून योहान 8:12 हे जे वचन म्हणतं की जो मला अनुसरतो तो अंधारात चालत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीचं ख्रिस्तामध्ये तारण होतं, ख्रिस्तामध्ये तारण पावतो, त्यावेळेस तो व्यक्ती नेहमी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुसरण करत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो, त्यानुसार आपलं जीवन जगतो. म्हणजेच काय, वचन म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालत नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश आहे. म्हणजे तो जे व्यक्ती आहे
प्रकाश धारण करतो. ज्या दिवशी प्रियानो आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन सोपितो, त्याच दिवशी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकाश आपल्या जीवनामध्ये येतो आणि आमचे जीवन प्रकाशित केलं जात असतं. आणि म्हणून तारण पावलेला जो व्यक्ती असतो तो अंधारामध्ये चालत नाही, तर नेहमी तो प्रकाशाचे जीवन धारण करतो आणि प्रकाशित जीवन जगणं हे त्याला आवडतं. प्रकाशित जीवन जगणं ही त्याची आवड होऊन जात असते आणि म्हणून तो अंधाराच्या सत्तेमध्ये जात नाही. अंधाराचे जीवन त्याला आवडत नाही. जे वाईट कृत्य आहे ते त्या व्यक्तीला आवडत नाही. नेहमी परमेश्वर देवाला कोणती गोष्ट आवडणारी आहे या गोष्टी तो पाहतो, या गोष्टी तो निरखून पाहतो आणि मग संत पौल ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे की परमेश्वराला कोणत्या गोष्टी संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. आणि तो व्यक्ती त्या वचनानुसार की परमेश्वर देवाला ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझा उद्धार केलेला आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझं तारण केलेलं आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला अंधाराच्या सत्तेमधून काढून मला प्रकाशित जीवन दिलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कोणती गोष्ट आवडत आहे, कोणती गोष्ट ती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला संतोषकारक आहे हे तो व्यक्ती पारखून घेतो. आणि प्रियजनांनो, तो व्यक्ती त्या पारखून घेत त्याप्रमाणे चालतो. आणि म्हणून संत पौल ज्या वेळेस इपिस्करस पत्रामध्ये हे जे वचन लिहितो, इपिस्करस पत्रामध्ये ज्या वेळेस हे वचन लिहितो तेव्हा हेच म्हणतो की त्या परमेश्वराला कोणती गोष्ट संतोषकारक आहे हे पारखून घेत जा म्हटलेलं आहे. का? कारण ही गोष्ट संत पौलाने पाहिलं. संत पौलाचे जीवन आम्हाला माहिती आहे की संत पौल देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करणारा होता, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं आराधना करणारे, प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव घेणारे, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रशंसा करणारे, त्याची भक्ती करणारे, त्या लोकांचा तो छळ करणारा व्यक्ती होता. म्हणजे त्याला अजून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काही माहिती नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त काय आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये की त्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती नाही, म्हणून जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेत आहे त्या लोकांचा छळ करत आहे. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या व्यक्तीचा उद्धार होत आहे, तारण होत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकाश या व्यक्तीला प्रकट होत आहे, त्यावेळेस पहा प्रियजनांनो, हा संत पौल म्हणतो की परमेश्वराला कोणत्या गोष्टी संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. ते त्याने पाहिलं आणि त्याच्यानुसार तो चालला. जो प्रकाश या संत पौलाला प्राप्त झाला त्या प्रकाशामध्ये तो सदैव चालला, सदैव त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये राहिला. हे आहे प्रियजनांनो एक तारण पावलेल्या व्यक्तीचे जीवन. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आपण या ठिकाणी वचन वाचलं ते हेच की या ठिकाणी आपण वचन वाचलं त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो म्हटलेलं आहे. आपण खोटे बोलतो. काय म्हटलं वचनामध्ये? त्याच्या बरोबर सहभागिता आहे हे आपण म्हणत आहोत. जसं कालची सहभागितेविषयी म्हटलं, काल म्हटलं की ज्या लोकांचे उद्धार झालेला आहे त्यांची सहभागिता त्या विश्वासणाऱ्या लोकांसंगती किंवा परमेश्वराला आवडणारे कार्य करणाऱ्या लोकांसंगती त्यांची सहभागिता असते. आणि मग या ठिकाणी वचन आपण पाहतो, जर आपण म्हणतो आहे की त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे, परंतु सहभागिता आहे असे जरी आपण म्हणत आहोत, परंतु आपलं जे जीवन आहे तर प्रियजनांनो अंधकाराला आपण धरत आहोत, किंवा काय म्हटलंय, पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो. अंधाराचे जीवन आपण धारण करत आहोत तर खोटे बोलतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढे काय वचन म्हणत आहे, आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त
आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. अगदी स्पष्ट देवाचे वचन या ठिकाणी आहे की जर आम्ही प्रकाशात चालत नाही तर खोटे बोलत आहोत, आणि जर आम्ही प्रियजनांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खऱ्या रीतीने स्वीकारलेला आहे तर आम्ही प्रकाशाची आवड धरणार आणि त्या प्रकाशामध्येच आम्ही आमचं जीवन हे जगणार. म्हणून प्रियजनांनो आपण ही गोष्ट पाहिलेली आहे की एक तारण पावलेला व्यक्ती, त्या व्यक्तीला कोणती गोष्ट आवडते? प्रकाशी जीवन जगायला आवडते. मग दुसरी गोष्ट आपण पाहू, तारण पावलेल्या व्यक्तीला कोणती गोष्ट आवडते किंवा तो आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घेऊन चालतो आणि ती तारणाची खात्री आपल्याला करायची आहे. तर योहान याचा योहानाचे पत्र, पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 8 त्याच ठिकाणी म्हटलं आहे की आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. देवाचे वचन या ठिकाणी काय म्हणत आहे की आपल्या ठाई पाप नाही असं आपण म्हणत आहोत. आणि म्हणून दुसरी गोष्ट कोणती आहे? तारण पावलेली व्यक्ती त्याचे पाप मान्य करून कबूल करते म्हटलेलं आहे. तर वचन काय म्हणत आहे की आपल्या ठाई पाप नाही असं एखादी व्यक्ती म्हणत आहे. पाप नाही आणि पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. का असं या ठिकाणी वचनामध्ये म्हटलेलं आहे? कारण पहा प्रियजनांनो, जगामध्ये ज्या वेळेस मनुष्य जन्माला येत आहे तर पापाच्या द्वारे त्याचा जन्म हा होत आहे. आणि म्हणून दावीद राजा देखील ज्यावेळेस स्तोत्र लिहितो 51व स्तोत्र, तर त्या ठिकाणी तो देखील उल्लेख करतो की मी पापी आहे, मी जन्माचाच पापी आहे, मी पापी आहे म्हटलेलं आहे. म्हणजे माझा जन्म हा पापामध्येच झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन काय म्हणत आहे, जो एखादा व्यक्ती उद्धार होत आहे, त्याचं तारण होत आहे, परंतु तो आपले पाप कबूल करत नाही किंवा मी पापी नाही असं जर तो म्हणत आहे तर त्याच्या ठाई सत्य नाही, हे देवाचे वचन अगदी स्पष्ट आम्हाला म्हणत आहे. कारण जगातला प्रत्येक व्यक्ती हा पापी आहे आणि ते स्वीकारणं आणि स्वीकारून सोडून देणं, परमेश्वराचरणी येऊन प्रियानो की मी पापी आहे, मी पाप केलेलं आहे, आणि ते सोडून देणं. म्हणून पहा, नवीन करारामध्ये आपण पाहतो एका ठिकाणी पुरुषी व्यक्ती आणि जकातदार ज्यावेळेस प्रार्थना करायला गेलेले मंदिरामध्ये, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पाहतो जो पुरुषी आहे तो मोठमोठ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतो, परंतु ज्या वेळेस त्या जकातदाराविषयी आपण पाहतो तर तो काय म्हणतो? हे प्रभू मस पापेवर दया कर. तो त्या ठिकाणी पाप कबूल करत आहे आणि पापांची क्षमा त्या ठिकाणी तो मागत आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला त्याच्या पापांची क्षमा होत आहे. प्रियजनांनो, आम्हाला आमचे पाप हे पदरी घ्यायचे आहे, आम्हाला आमचे पाप लपवायचे नाही. ज्या वेळेस आदम आणि हवेने पाप केलं म्हणजे परमेश्वराच्या विरोधामध्ये कार्य केलं तर पाप त्यांनी ओढून घेतलेलं आहे. त्यावेळेस प्रियजनांनो, पाप केलं म्हणून ते लपत आहे, त्या ठिकाणी ते त्यांचे पाप लपवत आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो, एका ठिकाणी आखान या व्यक्तीने पाप केलेलं आहे, जी गोष्ट करू नये असं परमेश्वर देवाने सांगितलं. आणि प्रियजनांनो, ज्यावेळेस यरीहोचा पाडाव झालेला आहे त्यावेळेस आखानाने काही गोष्टी लपवलेल्या आहेत आणि ते परमेश्वराच्या विरोधामध्ये पाप झालेलं आहे. आणि म्हणून जरी त्या ठिकाणी एक लढाई त्या ठिकाणी जिंकलेली आहे, परंतु त्याच्या पापामुळे पुढची जी लढाई आहे ते अपयशी झालेले आहे, हरलेले आहेत, कारण त्यांनी पाप लपवलेलं आहे. त्याच्या पापामुळे ती लढाई त्या ठिकाणी हरलेलं आहे. आणि मग पहा, त्याचे जीवन आपण पाहतो की प्रियानो त्याला मरणास जावं लागलेलं आहे. असं प्रियानो, पाप जे आहे, देवाचे वचन म्हणतं की आम्ही पाप हे कबूल केलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती पापी आहे, ते स्वीकारलं पाहिजे. वचन आम्हाला या ठिकाणी म्हणतं की आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो म्हटलेलं आहे, स्वतःला फसवून घेत आहोत. कारण त्यानं आपण पापी आहोत, परंतु ते आपण कबूल करत नाही तर त्याच्यानं आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. सत्य कोण? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या ठाई नाही.
आणि म्हणून पियानो ही एक खात्री आम्हाला करायचं आहे की माझं तारण तर झालेलं आहे, परंतु मी पाप हे कबूल करत आहेत काय, मी पापी आहे हे कबूल करत आहेत काय. आणि प्रियजनांनो, पाप जर आपल्या ठाई आहे तर आपण ते सोडून देणं आणि प्रभू यीशू ख्रिस्ताकडे येणं. ज्यावेळेस आपण प्रभू यीशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये धारण करतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्यामधून निघून जातात. आणि म्हणून प्यानो ही एक खात्री आम्हाला करणं गरजेचे आहे की मी पापी आहे. म्हणून तारणाची खात्री आपण पाहत असताना पहिली गोष्ट आपण पाहिली होती, तारण पावलेल्या व्यक्तीचे बैठक जी असते किंवा सहभागिता जी असते ते तारण पावलेल्या लोकांसंगती असते. दुसरी गोष्ट आपण पाहिली की ही स्कीम तारण पावलेला व्यक्ती प्रकाशित जीवन धारण करतो आणि प्रकाशामध्ये चालतो. तिसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे, तारण पावलेला व्यक्ती जो आहे ते पाप कबूल करतो. म्हणून पियानो या ज्या गोष्टी आहे, एक तारण पावलेला व्यक्ती काय आहे हे पियानो आपण पाहू, स्वतःला आपण तपासू की माझे जीवन देखील त्याप्रमाणे आहेत काय, मी माझे पाप कबूल करतो आणि परमेश्वराच्या चरणी आणून मी सोडून देतो काय, हे पियानो आम्हाला कबूल करणं किंवा आम्हाला तपासणं हे गरजेचं आहे. म्हणून पियानो या आजच्या या सायंकाळच्या समयी आपण पाहू, आपल्या स्वतःच्या अंतकरणाकडे पाहू, आपल्या स्वतःच्या अंतकरणाला तपासू आणि पियानो एक तारण पावलेला व्यक्ती कसं आपलं जीवन जगतो त्यानुसार पियानो आपण आपलं जीवन जगू. म्हणून देवबाप करो आजच्या वचनाद्वारे देवबाप आशीर्वाद देऊ. धन्यवाद.